नमो नमः. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या संस्कृत विभागाने आयोजित केलेल्या संस्कार व्याख्यानमालेच्या दुसऱ्या भागामध्ये आज आपण सगळेजण जमलो आहोत. या व्याख्यानमालेचे वक्ते डॉक्टर माधव केळकर यांचं मी आज स्वागत करते. तसंच हे व्याख्यान ऐकण्यासाठी आलेले सर्व विद्यार्थी आणि शिक्षक यांचं सुद्धा मी स्वागत करते. आज आपला दुसरा विषय जो आहे तो जन्मपूर्व संस्कारापासून ते चूडाकर्म संस्कारापर्यंत अशा संस्कारांची ओळख करून घेणं हे आजच्या व्याख्यानाचं आपल्या भाग आहे. काल आपण एकूणच संस्कारांची पार्श्वभूमी, संस्कार या शब्दाचा अर्थ, त्याची व्याप्ती आणि त्याच्याबद्दलचे वेगवेगळे समज याची माहिती आपण काल घेतलेली आहे. काही जणांनी काल प्रतिसाद सुद्धा नोंदवलेला होता. तसाच आजही आपण आपल्या आजच्या या व्याख्यानावरती प्रतिसाद नोंदवावा. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे हे व्याख्यान ऐकताना जर आपल्याला काही प्रश्न विचारावेसे वाटले तर ते अवश्य विचारा, कारण प्रश्न विचारल्यामुळे आपलं ज्ञान हे आणखी वाढेल. आणि त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना मी आवाहन करते की व्याख्यान काळजीपूर्वक ऐकून त्याच्यावरती आपण अवश्य प्रश्न विचारावेत. या संक्षिप्त प्रस्तावनेसह मी डॉक्टर माधव केळकर यांना आजचं व्याख्यान सुरू करण्याची विनंती करते. सर्वांना नमस्कार. आपण काल संस्काराच्या संदर्भात काही पार्श्वभूमी समजावून घेतलेली आहे. आज मुख्यतः आपण काल जसं म्हटलं की प्रमुख संस्कार जे आज समाजामध्ये जास्त प्रमाणामध्ये रूढ आहेत, दिसत आहेत, असे म्हणजे उपनयन, विवाह आणि अंत्येष्टी. याच्यासाठी पुढले 3 दिवस स्वतंत्रपणे आपण त्याच्यावर विचार करणार आहोत. तर उपनयनापर्यंत जो भाग आहे त्या भागासंदर्भात आज आपण विचार करूया. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गृहस्थाश्रमाची सुरुवात झाल्यानंतर विवाहानंतर वधूचा गृहप्रवेश झाल्यानंतर घरामध्ये चर्चा मुख्यतः असते अपत्याची. आणि अगदी आजच्या काळातला जरी विचार केला तरी सुद्धा येणाऱ्या अपत्याच्या संदर्भामध्ये सगळ्यांनाच एक प्रकारचं काहीतरी औत्सुक्य असतं. कोण असेल, कसं असेल, आणि ह्या सगळ्या औत्सुक्याबद्दल आज समाजामध्ये जी भावना दिसायला लागते ती मुख्यतः ज्या वेळेला स्त्री गर्भिणी आहे असं लक्षात आल्यानंतर हे औत्सुक्य दिसायला लागतं. पण आपल्या पूर्वजांनी ह्या संबंधात खूप बारकाईने विचार करून गर्भिणी आहे असं लक्षात आल्यानंतर विचार करणं यापेक्षाही खूप आधीपासून काही गोष्टींचा विचार आपल्याकडे केलेला आहे. काल बोलता बोलता एका गोष्टीचा मी विचार केला होता, काही सांगितलं होतं की बी पेरण्यापूर्वी शेतीची मशागत करणं हा शेतीच्या बाबतीतला एक खूप महत्वाचा भाग आहे.
मग बी पेरून झाल्यानंतर त्याला खत पाणी करणं हा जसा महत्वाचा भाग आहे, तसाच बी पेरण्यापूर्वी जमिनीची मशागत करताना काय काय करायला पाहिजे ह्यासाठी शेतकरी जशी खूप काळजी घेतो, तशीच काळजी अपत्याला जन्म देण्याच्या बाबतीत विवाहानंतर पती पत्नी एकत्र येण्यापूर्वी विचार सुरू केलेला आहे. आता काही जण असा विचार करतील की की जी गोष्ट दैवाधीन आहे त्या गोष्टीचा विचार एवढ्या आधीपासून कशाला करायचा. म्हणजे लोकव्यवहारामध्ये हे सगळं परमेश्वराच्या अधीन आहे असं म्हटलं जातं. आत्ताच्या जर का विचार केला, तरुण किंवा थोडाफार जग पुढे चाललेलं आहे अशा दृष्टीने जरी विचार केला, तरी सुद्धा सर्व गोष्टी मनुष्याच्या अधीन नाहीत, मनुष्याच्या ताब्यात नाहीत, हे सगळे जण मान्य करतात. आणि त्याचमुळे ह्या अपत्याच्या साठी जे काही औत्सुक्य आहे ते गर्भधारणा झाल्यानंतर, गर्भ आहे असं लक्षात आल्यानंतर सगळ्यांच्या मनामध्ये जागरूक होतच, पण ते कसं असावं ह्यासाठी खूप बारकाईने विचार प्राचीन काळी केलेला आहे. आणि त्यालाच गर्भाधान संस्कार असं म्हटलेलं आहे. विवाहानंतर आजच्या चित्रपटाच्या युगामध्ये पहिल्या रात्रीच्या संदर्भामध्ये बरंच काही दाखवलं जातं, पण विवाहानंतर विवाहासाठी जो काही योग्य दिवस मुहूर्त बघितलेला असेल, तोच मुहूर्त, तोच दिवस हा गर्भाधानासाठी सुद्धा योग्य आहे की नाही आहे. आणि त्याचमुळे ज्या गोष्टीच्या आधारावर गर्भधारणा ही अवलंबून आहे, ती गोष्ट म्हणजे स्त्रियांचा मासिक धर्म. आणि आपण आज विज्ञान युगामध्ये जगत आहोत असं ज्या वेळेला आपण म्हणतो, त्यावेळेला वैज्ञानिक दृष्ट्या जी गोष्ट स्पष्ट आहे, सिद्ध आहे, सगळ्या गायनाकॉलॉजिस्ट म्हणजे प्रसूती तज्ञ, स्त्री तज्ञ यांनी स्पष्ट केलेली आहे, ती गोष्ट म्हणजे स्त्रीच्या मासिक धर्मानंतर किती काळात पती पत्नी एका विशिष्ट हेतूने एकत्र आले तर अपत्य किंवा गर्भधारणेची शक्यता असते. ती शक्यता असते असाच मी शब्द वापरतो, कारण ही सुद्धा गोष्ट एक दैवाधीनच आहे. आणि तो जो कालावधी सांगितलेला आहे, तो कालावधी सुरू झाल्यानंतरच
गर्भाधान संस्कार सांगितलेला आहे. आता काही जणांना असं वाटेल की हे फारच स्पष्टपणे सांगताय, पण आपल्या व्याख्यानाचा विषय संस्कार असाच असल्यामुळे ह्या संस्काराबद्दल सुद्धा तेवढ्याच जागरूकतेने माहिती करून घेणं हे खूप गरजेचं आहे. आणि त्याच्याचमुळे विवाहानंतर त्या स्त्रीचा मासिक धर्म सुरू झाल्यानंतर 5व्या दिवसाच्या पुढे अगदी कोणत्याही दिवशी नव्हे, तर त्यासाठी सुद्धा काल मी सांगितलं त्याप्रमाणे ह्या संस्कारांसाठी योग्य दिवस बघण्यासाठी ग्रह नक्षत्र तारे यांचे म्हणजे पंचांगाचे मार्गदर्शन घेऊन मग दिवस निश्चित केला जातो आणि मग गर्भाधान संस्कार केला जातो. आता संस्कारांच्या यादीमध्ये हा संस्कार असावा की नसावा या संबंधामध्ये मतमतांतर आहेत. त्याचं कारण असं की गर्भाधान संस्कार हा अपत्यावर किंवा त्या व्यक्तीवर होणारा संस्कार नसून क्षेत्र संस्कार आहे. त्यामुळे हा प्रत्यक्ष त्या व्यक्तीवर होणारा संस्कार नाही. त्यामुळे ह्याची गणना व्यक्ती संस्कारामध्ये करावी की न करावी अशी मतमतांतर आहेत. हा संस्कार करत असताना खूप वैज्ञानिक दृष्ट्या किंवा आयुर्वेदीय उपयुक्ततेचा विचार करून मार्गदर्शन केलेलं आहे. म्हणजे असं की ह्या धार्मिक विधीमध्ये होम हवन तर आहेच, पण त्या बरोबरीने स्त्रीच्या नाकामध्ये अश्वगंधेचा रस किंवा दूर्वांचा रस पिळायला सांगितलेला आहे. आता ह्या दोन वनस्पतीच्या बाबतीतला जर विचार करायचा झाला तर पचन व्यवस्थित असणं ही गरज लक्षात घेऊन या दोन वनस्पतींच्या संदर्भात जास्त आग्रह सांगितलेला आहे. आपल्यालाही हे माहिती असेल की पोट दुखायला लागलं की मांजर सुद्धा दूर्वा खाते. आता पचनाचा आणि गर्भधारणेचा काय संबंध आहे असा प्रश्न काही जणांना पडू शकतो, पण आपल्या एकूण शरीराच्या सगळ्या क्रिया अन्नावरच अवलंबून असतात. अन्न कसं आहे, ते पचलं आहे का, त्याचा जो अपेक्षित विपाक परिणाम शरीरावर होतो आहे का, हे लक्षात घेऊनच मगच त्या शरीराची पुष्टी, शरीराची शक्ती ही ठरत असते. आपल्यालाही सर्वसाधारण बोलण्यांमध्ये अन्न अंगाला लागत नाही असा वाक्प्रचार आपल्यालाही ऐकण्यात येत असेल. तर अंगाला लागणं म्हणजे काय, तर चांगलं पचन होणं आणि चांगलं पचलेलं अन्नामुळे शरीर चांगलं पुष्ट होणं. ह्या गोष्टीसाठी जी गोष्ट सहजपणे आवश्यक आहे असं दूर्वा किंवा अश्वगंधा याचा उपयोग ह्या संस्कारामध्ये सांगितलेला आहे. याच्या पुढला जो संस्कार आहे तो पुंसवन संस्कार. आता आत्ताच्या विविध वैद्यकीय व्यवस्थांमध्ये सुद्धा पुंसवनाचा काल सांगितलेला आहे.
आता यातली काही वैद्यकीय दृष्ट्या शोधाची बाजू जर लक्षात घेतली तर आपल्यालाही हे माहिती आहे की स्त्री आणि पुरुष यांचं एकत्रित आल्यानंतर कोणता गर्भ निश्चित झालेला आहे, म्हणजे तो पुरुष आहे का स्त्री आहे, हे निश्चित व्हायला काही ठराविक कालावधी लागतो. त्या काळामध्ये कोणत्या दोन बीजांचं एकत्रीकरण, फलीकरण झालेलं आहे आणि कोणता गर्भ हा निश्चित झालेला आहे, स्त्री आहे का पुरुष आहे, ह्याच्याबद्दलची चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये ग्रंथांमध्ये केलेली सापडते. समाजामध्ये उपयुक्तता, मोठेपणा, प्रतिष्ठा अशा गोष्टींचं एक प्रतीक ह्या अर्थाने पुरुष म्हणजे मुलगा होणं ह्या बाबतीतला प्रभाव हा खूप काळपर्यंत समाजात दिसतो. त्यामुळे पुंसवन संस्काराच्या बाबतीत काही थोडीशी चर्चा उलटसुलट सुद्धा आपल्याला सापडते. काही ठिकाणी असं सुद्धा ऐकण्यात येतं की पुंसवन संस्कार हा संस्कार केवळ एक समजूत म्हणून केला जातो, तर स्त्री अपत्य होणं किंवा पुरुष अपत्य होणं हे सर्वथा पराधीन आहे, दैवाधीनच आहे. तरी सुद्धा काही समजुतींमुळे पुंसवन संस्कार केला जातो. त्याच्या पुढला संस्कार सीमंतोन्नयन म्हणून आहे. सीमंतोन्नयन संस्कारामध्ये गर्भिणीचं सीमंत उन्नयन, सीमंत याचा अर्थ भांग, डोक्याचा भांग नीट काढणं. आता याच्यामध्ये काही वेळेला असा सुद्धा संदर्भ सांगितला जातो की डोक्यावरच्या काही संवेदना ह्या सीमंत उन्नयनामुळे जागृत होतात आणि त्याचा परिणाम गर्भाच्या बुद्धीवर होतो. आजही आपल्याला गर्भसंस्कार या बाबतीतली मोठी जाहिरात ही निरनिराळ्या ठिकाणी दिसते आणि अशा प्रकारची ही जाहिरात ज्या वेळेला आपण बघतो त्यावेळेला सीमंतोन्नयन हा संस्कार किंवा अनवलोभन हा संस्कार किंवा डोहाळे असा शब्द आपण कधी कधी वापरतो, पण ह्या सगळ्या संस्कारांमध्ये मुख्य हेतू हा असतो की जो गर्भ आहे तो सुरक्षित राहावा, त्याची योग्य प्रकारे वाढ व्हावी, त्याच्या सगळ्या अवयवांमध्ये सुयोग्य प्रकारची ताकद असावी, त्याचबरोबरीने जे अपत्य जन्माला येणार आहे ते अव्यंग असावं. ह्या अनेक गोष्टींची अपेक्षा आपण ते अपत्य जन्माला येण्याच्या पूर्वीपासूनच धरत असतो. त्यामुळे अशा प्रकारचे गर्भसंस्कार हे सुद्धा तेवढेच महत्वाचे प्राचीन काळापासून मानलेले आहेत, केले जातात. आजच्या काळातही त्याची प्रतिबिंब समाजामध्ये दिसतात. आता ह्याच्यामध्ये जी काही अनेक उदाहरणं आपल्याला दिसतात
मग अभिमन्यूचं उदाहरण आपल्याला दिसतं. म्हणजे काय ऐकावं, कोणत्या प्रकारच्या वातावरणात राहावं, कशा पद्धतीने चालावं, काय खावं, काय प्यावं, ह्या प्रकारचे मोठे निर्देश दिलेले आपल्याला दिसतात. आता काही जण याच्याबद्दल वेगळा विचारही करू शकतात, संशोधनही करू शकतात. पूर्वीपासून सांगत आलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींमध्ये नवीन भरही घालू शकतात. पण ज्या अनेक गोष्टी प्राचीन काळापासून चालत आलेल्या आहेत त्यांना जर का आपल्याला योग्य प्रकारे आपल्या जीवनात आणायचं असेल तर त्यासाठी केवळ कोणीतरी सांगतंय म्हणून न करता आपणही त्याचा थोडासा खोलात जाऊन अभ्यास करणं गरजेचं आहे. आता ह्याच्या संबंधातली अजून काही उदाहरणं जर का म्हणायची झाली तर गर्भिणींनी काय वाचावं या संबंधामध्ये मग विष्णू सहस्रनाम ऐकावं किंवा महाराष्ट्रामध्ये रामविजय किंवा पांडव प्रताप असे ग्रंथ वाचावेत, जेणेकरून अशा मोठ्या मोठ्या चांगल्या व्यक्तींच्या कथा, आपण छत्रपती शिवाजी महाराजांची सुद्धा गोष्ट ऐकतो, त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की रामायण महाभारताच्या कथा त्यांनी ऐकल्या. पराक्रमाच्या बाबतीमध्ये जिजाबाईंना डोहाळे त्याच पद्धतीचे लागलेले होते. त्यामुळे असे जे संस्कार जे गर्भात असताना केले जातात ते केवळ एक धार्मिक विधी म्हणून केले जातात असं न समजता त्याचा त्या गर्भावर अशा पद्धतीने परिणाम होणार आहे की ज्यामुळे ते अपत्य जन्माला आल्यानंतर तेवढं पराक्रमी, तेवढं प्रतिभाशाली होणार आहे, व्हावं अशा अपेक्षेने हे सगळे संस्कार केले जातात. त्यातला सीमंतोन्नयन असेल, अनवलोभन म्हणजे गर्भरक्षण असेल, म्हणजे गर्भ वाढता वाढता गर्भपात होणं, असेही काही प्रसंग आपल्याला ऐकण्यात येतात. तर हे होऊ नयेत यासाठी काही संस्कार केले जातात. विष्णुबली म्हणून एक संस्कार सांगितला जातो जो खूप ठिकाणी दिसत नाही पण बऱ्याच ठिकाणी केला जातो. त्या संस्कारामागचा हेतू सुद्धा तोच आहे की प्रसूती होत असताना फार त्रास होऊ नये अशासाठी संस्कार म्हणून विष्णुबली हा संस्कार केला जातो. आता विष्णुबली संस्कारामध्ये महत्वाचं विष्णू हीच देवता असण्याचं एक वेगळं कारण असं की आपल्यालाही हे माहिती आहे की सृष्टी, स्थिती आणि लय यांच्या 3 देवता आहेत. म्हणजे सृष्टीची देवता जर का ब्रह्मा असेल तर स्थितीची देवता विष्णू आहे आणि लयाची देवता शिव आहे. तर स्थितीची जी देवता आहे विष्णू, त्या विष्णू देवतेच्या निमित्ताने जर आपण काही उपासना केली, त्याच्या निमित्ताने काही होम हवन आपण जर केलं तर त्या विष्णूची कृपा, विष्णूचा आशीर्वाद आपल्याला मिळेल आणि प्रसूतीच्या वेळेला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. आता प्रसूती पर्यंतचा कालावधी आल्यानंतर प्रसूती होण्याच्या वेळेला सुद्धा काही संस्कार सांगितलेले आहेत आणि त्याच्यामध्ये जर विचार केला तर पाणी शिंपडणं किंवा अशा प्रकारचे शोष्यती कर्म असं काही म्हटलेलं आहे, तो काही संस्कार आहे. त्याच्या पुढे जो संस्कार आहे तो आहे जातकर्म. जातकर्म संस्कारामध्ये जन्माला आल्यानंतर
मध, तूप आणि सोनं याचं चाटण करून त्या अपत्याला चाटवावं. आता यातला सुद्धा उद्देश जर लक्षात घेतला तर मध हा निरनिराळ्या वनस्पतींमधनं जमा केलेला एक औषधी पदार्थ आहे, ऍब्स्ट्रॅक्ट आहे. आणि तूप हे जर का विचारात घेतलं तर दुधापासून जे सगळं सत्व काढलं जातं ते अंतिम सत्व म्हणजे तूप. त्याची सगळी मधली प्रक्रिया आपल्याला सगळ्यांना माहिती. आणि धातूंमध्ये जो उत्कृष्ट धातू मानला जातो तो म्हणजे सोनं. आजही किमतीने मोठे धातू असले तरी सुद्धा गुणवत्तेने सोनं हे जास्त मानलेलं आहे. आणि अनेक धातुविज्ञानी सुद्धा आपल्या शरीराचा सोन्याशी संपर्क असण्याने आपल्या शरीराला काय काय गुणवत्ता प्राप्त होते, कांती कशी होते असंही स्पष्ट करतात. त्यामुळे सोनं, मध आणि तूप याचं एकत्रित चाटण त्या बालकाला देणं हे जातकर्म संस्कारामध्ये महत्वाने सांगितलेलं आहे. आता याच्यामध्ये मधाचं आणि तुपाचं काही प्रमाणही स्पष्ट केलेलं आहे, विषम प्रमाण सांगितलेलं आहे. त्या जातकर्म संस्कारानंतर होतो तो म्हणजे नामकरण संस्कार. नामकरण संस्कार म्हणजे आपल्या आत्ताच्या व्यावहारिक शब्दामध्ये जर म्हणायचं झालं तर बारसं. आता बारसं या शब्दामध्येच नामकरण संस्कार कधी करावा हे स्पष्ट केलेलं आहे. म्हणजे आपल्यालाही माहिती असेल की वसुबारस हा शब्द ज्या वेळेला म्हटला जातो त्यावेळेला तो 12वा म्हणजे द्वादशीला येणारा सण आहे. त्यामुळे 12व्या दिवशी केला जाणारा संस्कार म्हणून त्याला बारसं म्हटलं जातं, म्हणजे नामकरण संस्कार. आता नामकरण संस्कार करण्याचं मुख्य कारण नामकरण संस्काराच्या संकल्पामध्येच म्हटलेलं आहे की व्यवहार सिद्धी. आजही जर का आपण लक्षात घेतलं तर मग प्राणी असोत, मनुष्य असो किंवा झाडं असो, ती ओळखण्यासाठी काहीतरी त्यांना एक विशिष्ट नाव द्यायला लागतं. मग बागेतल्या नावांना तुम्ही उभ्या आणि आडव्या ओळीतल्या क्रमांकानुसार काही क्रमांक दिलेले असतील. मग काही प्राणी असतील तर त्या प्राण्यांची पण नावं ठेवलेली असतील. मनुष्याला पण नाव ठेवणं हे तेवढंच गरजेचं आहे, कारण तो बाकी माणसांपेक्षा कोण वेगळा हे ओळखण्यासाठी व्यवहार सिद्धीसाठी नामकरण संस्कार सांगितलेला आहे. पण नामकरण संस्कारामध्ये कुठलं तरी एक नाव ठेवावं इतका ढोबळ विचार केलेला नाही. तर ती व्यक्ती जन्माला येत असताना ज्या वेळेला जन्माला आलेली आहे त्यावेळेला आकाशस्थ स्थितीमध्ये कोणतं नक्षत्र होतं आणि त्या नक्षत्राचं लक्षण म्हणून कोणतं अक्षर निश्चित केलेलं आहे, त्या अक्षराच्या आरंभाने होणारा नाव ठेवण्यासंबंधात विधी सांगितलेला आहे. आता जसं नक्षत्रावरनं नाव ठेवायला सांगितलेलं आहे तसंच ती व्यक्ती कोणत्या महिन्यात जन्माला आलेली आहे तेही नाव ठेवायला सांगितलेलं आहे. त्याच्या बरोबरीने ती व्यक्ती
कोणत्या देवतेची उपासना करते, म्हणजे त्यांची कुलदेवता कोण, कोणती देवतेची ती उपासना करते व्यक्ती, हे लक्षात घेऊन सुद्धा ती कोणत्या देवतेची भक्त आहे असंही नाव ठेवायला सांगितलेलं आहे. अशी 4-5 नावं ठेवणं सांगितलेलं आहे. आता कोणी याच्याबद्दल जर का उलटा विचार केला तर कालांतराने व्यावहारिक नाव म्हणून अजून काहीतरी असू शकेल, पण नक्षत्रावरनं ठेवलेलं नाव जे काही असेल त्यावरनं पुन्हा उलट तुमचं नक्षत्र कोणतं आहे हे शोधण्यासाठी ते नक्षत्राचं आद्याक्षर लक्षात घेऊन ठेवलेलं नाव तेवढंच उपयुक्त होतं. म्हणून नामकरण संस्काराच्या बाबतीत केवळ सर्वसाधारण नाव ठेवणं एवढा ढोबळ विचार केलेला नाही, तर त्या व्यक्तीचं लक्षण, त्या व्यक्तीचं नक्षत्र, ती व्यक्ती कोणत्या महिन्यात जन्माला आलेली आहे आणि ती व्यक्ती कोणत्या देवाची उपासना करते आहे कुलपरंपरेनी, ते सगळं लक्षात यावं यासाठी ही नावं ठेवण्याची योजना नामकरण संस्कारात केलेली आहे. आता सध्याच्या काळात नामकरण संस्कार असो किंवा मी गर्भसंस्कार जे सांगितले ते असो, एका लौकिक पद्धतीने केले जातात तर धार्मिक पद्धतीने खूप कमी ठिकाणी दिसतात. पण ह्याच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर काल मी जसं म्हटलं की प्रत्येक ठिकाणी अग्निसाक्ष आणि देवसाक्ष असणं हे खूप गरजेचं आहे. त्याच्याचमुळे काही ठिकाणी अजूनही आणि माहिती झाल्यानंतर अजूनही अनेक ठिकाणी हे सगळे संस्कार देवतांचं आवाहन पूजन करून, होम हवन करून मगच केले जातात. आता नामकरण संस्कारानंतर एक प्रसिद्ध संस्कार म्हणजे अन्नप्राशन, म्हणजे उष्टावण. आपल्याकडे जो रूढ शब्द आहे तो म्हणजे उष्टावण. उष्टावण म्हणजे अन्नप्राशन हा संस्कार सांगितलेला आहे 6व्या महिन्यामध्ये, षष्ठे अन्नप्राशनम. त्याच्या आधी एक संस्कार येतो निष्क्रमण. निष्क्रमण संस्कार म्हणजे घरातून बाहेर पडण्याचा संस्कार. आता कोणी म्हणेल अहो घरातून बाहेर पडण्याचा कसला संस्कार आलाय, पण एखाद्या जन्माला आलेल्या बालकाला बाहेरच्या वातावरणाचा अपेक्षित परिणाम झेपवण्याची क्षमता ज्या वेळेला येणार त्याच वेळेला अशा अपत्याला बाहेर घेऊन जायचं, यासाठी निष्क्रमण संस्कार सांगितलेला आहे. निष्क्रमण संस्कार ज्या वेळेला केला जातो त्यावेळेला मग घरातनं बाहेर पडणं असेल, देवाला जाऊन येणं असेल, याच्या समांतर अजून एक संस्कार सांगितला जातो सूर्यावलोकन. हे काही संस्कार जे आहेत ते खूप प्रसिद्ध किंवा प्रत्येक गृह्यसूत्रामध्ये आहेतच असं नाही, सगळ्या ग्रंथांमध्ये आहेतच असं नाही. पण निष्क्रमण याचा अर्थ घरातनं बाहेर पडणं, बालकाला घेऊन देवाला जाऊन येणं हा संस्कार आहे. तसंच सूर्यावलोकन याचा अर्थ सूर्याचं तेज, सूर्याचं ऊन हे त्याला झेपू शकेल, त्याला सहन करण्याची शक्ती हळूहळू निर्माण होणं, यासाठी त्याला सूर्याच्या उन्हामध्ये नेणं हा सुद्धा एक संस्कार म्हणून सांगितलेला आहे. अजून एक संस्कार ह्याच्यामध्ये जर आपल्यालाही लक्षात येत असेल की आता समाजामध्ये सुद्धा बाळंतिणीला बालकासहित देवाला दर्शनाला जाऊन येणं
हे त्याचं एक प्रतीक स्वरूप आजही समाजामध्ये दिसतं. आणि त्यासाठी योग्य दिवस, चांगली तयारी किंवा योग्य पद्धतीने, आणि ते सुद्धा सकाळच्या वेळात स्नानादिक करून मग बाहेर पडणं, असंच समाजामध्ये दिसतं, आजही दिसतं. तर सूर्यावलोकन किंवा निष्क्रमण हा संस्कार या स्वरूपामध्ये सुद्धा आजच्या काळात आपल्याला दिसू शकतो. मग येतो अन्नप्राशन संस्कार. मगाशी मी सुरुवात केली होती, पण त्याच्या आधी हे दोन संस्कारही दिसतात. अन्नप्राशन संस्कार याचा अर्थ उष्टावण. उष्टावण हा संस्कार करण्याच्या दृष्टीने जर का वैज्ञानिक दृष्ट्या विचार केला तर पचन संस्थेचा विकास हा त्यातला महत्वाचा भाग आहे. म्हणजे लक्षात घ्या की जन्माला आल्यापासून आईचं दूध पिणं हा सहज प्रवृत्तीचा भाग सुरू होतो. आणि अन्नप्राशन संस्काराच्या वेळेला जे सार्वत्रिक अन्न आहे म्हणजे भात, ते बालकाला भरवलं जातं. आता लक्षात घ्या, द्रव पदार्थ पचण्याची सवय आणि थोडासा घन पदार्थ पचण्याची क्षमता यातला फरक लक्षात घेऊन घन पदार्थाची सुरुवात कधी करावी यासाठी अन्नप्राशन संस्काराचं प्रयोजन तिथे केलेलं आहे. म्हणजे जर का लक्षात घेतलं तर ह्या 2, 4, 5 संस्कारांमध्ये सुद्धा आपल्याला लक्षात येईल की जसजसं क्रमाक्रमाने अपत्याच्या वाढीचा टप्पा जसजसा पुढे जातो तस एक संस्कार, एक क्षमता वाढवण्याचा संस्कार हा सांगितलेला आहे. म्हणजे हे सगळे संस्कार एका प्रकृतीनुसार, प्राकृतिक विकासानुसार त्याचा कालावधी पण सांगितलेला आहे. म्हणजे षष्ठे अन्नप्राशनम असं सांगत असताना 6व्या महिन्यामध्ये, बालकाच्या जन्मानंतर 6व्या महिन्यामध्ये त्याची पचन संस्था किती विकसित झालेली असेल याची निश्चित माहिती प्राचीन ग्रंथकारांना असली पाहिजे. आणि त्याच्याचमुळे त्यांनी अन्नप्राशन हा संस्कार त्यावेळेला सांगितलेला आहे. अजून एक संस्कार पुढे येतो म्हणजे उपवेशन. उपवेशन याचा अर्थ बालकाला हळूहळू बस्त करणं. म्हणजे लक्षात घ्या, बालक जन्माला आलं की ते काय पहिल्यांदा पालथं पडत नसतं. मग हळूहळू पालथं पडायला लागतं, मग हळूहळू रांगायला लागतं, मग हळूहळू बसायला लागतं, उभं राहायला लागतं, चालायला लागतं. असे क्रमाक्रमाने टप्पे पुढे जातात. आता याच्यामध्ये जसजसा टप्पा पुढे जाईल तसे हे संस्कार समोर येतात. आणि असं क्रमाक्रमाने पुढे जात पुढे अजून एक संस्कार येतो, तो म्हणजे अक्षरलेखन, अक्षरारंभ. आता याच्यामध्ये फरक लक्षात घेतला पाहिजे की ज्ञानग्रहणाची सुरुवात ही उपनयनानंतरच होते अशी समजूत काही लोकांची आहे, पण ती चुकीची आहे. ज्ञानग्रहणाची सुरुवात ही घरातच होते आणि ज्ञानग्रहणाची सुरुवात ही अक्षरापासून होते. आता तसा विचार केला तर अक्षराच्या बाबतीतली सुरुवात सुद्धा त्याच्या आधीच झालेली असते, कारण शब्दज्ञान हे त्याच्या आधीच झालेलं असतं. त्याचं कारण आजूबाजूची लोकांचं बोलणं, चालणं, व्यवहार
ह्यातून त्या बालकाला हळूहळू पदार्थांची नावं समजायला लागतात, व्यक्तींची नावं समजायला लागतात, व्यक्ती कोण आहेत हे समजायला लागतं. ह्यातून हळूहळू त्याला जे ज्ञान होतं ते लिपिबद्ध करण्याचा काहीतरी एक प्रकार असणं गरजेचं आहे. म्हणून अक्षरारंभ, अक्षरलेखन हाही संस्कार म्हणून सांगितलेला आहे. आता अक्षरारंभ हा संस्कार ज्या वेळेला आपण लक्षात घेतो त्यावेळेला काही ठिकाणी अशी पद्धत आहे की रीतसर गणपती पूजन करून बालकाच्या हाती लेखणी देणं, मग तत्कालीन पद्धतीने लिहायचं कशावर हे कालांतराने बदलत गेलं असेल. उदाहरणार्थ अगदी प्राचीन काळी समोर वाळू पसरलेली आहे आणि त्याच्यामध्ये काडीनी अक्षरं काढलेली आहेत, असंही असू शकतं. कालांतराने पाटीवर अक्षर लिहिणं असं आलं असेल. पण अक्षर लिहिणं याची सुरुवात करण्याचा सुद्धा संस्कार म्हणून मानलेला आहे अक्षरारंभ. आता काही जर का लक्षात घेतलं तर अक्षरलेखनाची सुरुवात करण्यासाठी शृंगेरी शारदा पीठाच्या तिथे सुद्धा जाणारी मंडळी आहेत की लेखनारंभ करण्यासाठी तिथे जाऊन तो एक बालकाचा संस्कार म्हणून करणं, अशी सुद्धा एक प्रथा प्रघात तिथे आहे. आता याच्यात पुढे अजून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की चूडा कर्मसंस्कार म्हणून जो सांगितलेला आहे, चूडा कर्मसंस्कार याचा अर्थ शेंडी ठेवणं, चूडा ठेवणं असा चौल संस्काराचा भाग आहे. आता चौल संस्कार हा खऱ्या अर्थाने जर विचार केला तर 3ऱ्या वर्षीच सांगितलेला आहे. पण नंतरच्या काळामध्ये हळूहळू हा संस्कार उपनयनाच्या बरोबरीनेच करायला लागले. पण चौल संस्कार करणं याचं महत्वाचं कारण म्हणजे आपली शरीराची जी एक ब्रह्मस्थानाची जागा आहे ती जागा निश्चित करणं, त्या जागेला चेतना देणं, यासाठी चौल संस्काराचं महत्व सांगितलेलं आहे. चौल संस्काराच्या बाबतीत म्हणजे शिखा, शेंडी ठेवणं ही गोष्ट काही लोकांना असं वाटू शकतं की ही फक्त एका विशिष्ट जातीविशेषामध्येच आहे का, तर नाही. एकूण हिंदू समाजामध्ये जर लक्षात घेतलं तर शेंडी ठेवलेला म्हणजे हिंदू आणि दाढी ठेवलेला म्हणजे कोण, तुम्हाला लक्षात येईल. त्यामुळे सर्व समाजातल्या सर्व प्रकारच्या लोकांना शेंडी ठेवण्याची प्रथा प्राचीन काळी पण होती, आजच्या काळात सुद्धा फुटकळ बऱ्याच ठिकाणी दिसते. तर अशा प्रकारची शेंडी ठेवणं, आणि शेंडी मोकळी ठेवणं नाही तर शेंडी बांधलेली असणं. त्याचं कारण शरीराच्या, जर तुम्ही काही चित्र बघितलेली असाल तर निरनिराळी कमळं जी शरीरापासून पायापासून वरपर्यंत सांगितलेली आहेत, आपल्या मज्जातंतू म्हणजे मणक्यामध्ये सांगितलेली आहेत, क्रमाक्रमाने वरवर वरवर जर गेलं तर तिथे जे अंतिम कमळ सांगितलेलं आहे सहस्रपद्म, त्या ठिकाणची जागा चेतनायुक्त करणं, ती बांधून ठेवणं, याच्यासाठी चौल संस्काराचं महत्व सांगितलेलं आहे. आज सुद्धा कदाचित आपल्याला माहिती असेल की आपण काहीतरी खास
करायचं झालं तर एक लोकोक्ती वापरतो, शेंडी तुटो किंवा पारंबी तुटो. म्हणजे शेंडी बांधून ठेवलेली आहे आणि ठराविक काम मी करणारच आहे. अजून एक चित्र मधल्या काळामध्ये प्रसारित झालेलं होतं की शेंडी बांधून ठेवलेली आहे आणि तो मनुष्य अभ्यास करतो आहे. जर त्याला झोप आली तर शेंडी बांधलेली वरती असल्यामुळे लगेच मान त्याची खाली झाली, पेंग आली तर शेंडी ओढली जाते. आम्हीही ज्या वेळेला पाठशाळेमध्ये काही पठण करायचो त्यावेळेला काही जर चुकलं तर गुरुजी शेंडी धरायचे आणि म्हणायला लावायचे. त्यामुळे हे चूडा कर्म, याचा अर्थ शेंडी ठेवणं, हा संस्कार तेवढ्याच महत्वाचा आहे. आणि ह्या चूडा संस्कारापर्यंतचा जर विचार करायचा झाला तर ह्याच्यामध्ये एका टप्प्यापर्यंत आपण येतो. म्हणजे एक टप्पा म्हणजे काय, चूडा कर्म संस्कारापर्यंत ज्या वेळेला आपण येतो त्यावेळेला आपण अद्याप कुठल्याही आश्रमामध्ये प्रवेश केलेला नाहीये. आपल्याकडे जे 4 आश्रम सांगितलेले आहेत, ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम, यातल्या कुठल्याही आश्रमामध्ये म्हणजे ब्रह्मचर्याश्रम जो पहिला, त्याच्यामध्ये अद्याप आपण प्रवेश केलेला नाहीये. ही सगळी पूर्वसिद्धता चालू आहे. म्हणजे किती सखोल विचार भारतीयांच्या एकूण सांस्कृतिक गोष्टीमध्ये केलेला असेल की ब्रह्मचर्याश्रमामध्ये शिरत असताना, शिरल्यानंतर जे खूप मोठं काम होणं, अध्ययन होणं आणि त्या अध्ययनाच्या बळावर खूप मोठ्या प्रमाणात निरनिराळ्या प्रकारची कामं होणं, मग ती पराक्रमाची कामं असतील, ती संशोधनाची कामं असतील, अध्ययनाची कामं असतील, ती होणं अपेक्षित जर का धरलं तर त्याची पूर्वतयारी किती मोठी असली पाहिजे याची व्यवस्थित मांडणी अगदी जन्माला येण्याच्या पूर्वीपासून जन्माला आल्यानंतर ब्रह्मचर्याश्रमामध्ये शिरण्यापूर्वीपर्यंत व्यवस्थित मांडणी केलेली आहे. आता ह्याच्या एकेका टप्प्यामध्ये 2-3 गोष्टींचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे या प्रत्येक टप्प्यामध्ये, की याच्यामध्ये मनुष्याच्या शारीरिक वाढीचा विचार केलेला आहे, बौद्धिक वाढीचा विचार केलेला आहे, त्याच्या सामाजिक गोष्टींचा विचार केलेला आहे, त्याच्या आजूबाजूला जी मंडळी आहेत त्यांचाही विचार केलेला आहे. म्हणजे आजूबाजूच्या मंडळींच्या बाबतीतला जर विचार करायचा झाला तर या निरनिराळ्या संस्कारांमध्ये नात्यातली कोण कोण मंडळी तिथे उपस्थित असणं रूढीनुसार गरजेचं आहे, असा सुद्धा काही संदर्भ यातल्या काही काही संस्कारांमध्ये येतो. मग कुठे मामा येतो, मग कुठे आत्या येते. त्यामुळे समाजातली, नातेसंबंधातली निरनिराळी मंडळी या संस्कारांमध्ये सहभागी होणं हा सुद्धा तेवढाच महत्वाचा भाग याच्यामध्ये आपल्याला दिसतो. आणि ही एवढी सगळी तयारी पूर्ण झाली, त्या क्षमतेची तयारी झाली की त्यानंतर उपनयन करून त्या बालकाला गुरुच्या आश्रमामध्ये पाठवायचं आहे. आता लक्षात घ्या की एवढा सखोल विचार अजून अन्य कुठल्या संस्कृतीमध्ये केलेला आपल्याला दिसतो का? म्हणजे जन्माच्या पूर्वीपासून जो विचार आहे
तो जन्माला आल्यानंतर लगेच थांबतो का? नाही. उलटा विचार करा की गर्भधारणा होण्याच्या पूर्वीपासून विचार केलेला आहे, गर्भधारणा झाल्यानंतर विचार केलेला आहे, जन्माला आल्यानंतरचा विचार केलेला आहे. आणि अजून एक विशिष्ट टप्पा म्हणजे जो आश्रमात मध्ये प्रवेश करणं आहे ते अजून केलेलंच नाहीये, तर एवढी पूर्वतयारी केलेली आहे. रघुवंशामध्ये एक श्लोक आहे पहिल्याच सर्गामध्ये, शैशवेभ्यस्त विद्यानाम यौवने विषयेषिणाम वार्धके मुनिवृत्तीनाम योगेनांते तनुत्यजाम. किंवा भगवंतानी पण सांगितलेलं आहे की अनेक जन्म संसिद्धो ततो याती परांगतीम. तर आपल्या जीवनाचं एकूण सार्थक जर का करायचं असेल तर रघुवंशामध्ये जसं सांगितलंय तसं कोणत्या वेळेला काय करावं. शैशवेभ्यस्त विद्यानाम, पण अभ्यस्त विद्या होण्यासाठी सुद्धा जी पूर्वतयारी करायला लागते त्या तयारीपर्यंत आज आपण येऊन पोचलेलो आहोत. किंवा काल जशी मी 2 उदाहरणं दिली, छत्रपती शिवाजी महाराज, शंकराचार्य किंवा विवेकानंद, त्याच्यामध्ये अनेक जन्म संसिद्धाः ततो याती परांगतीम असं जरी असलं तरी सुद्धा त्या पद्धतीची संस्कार मालिका, संस्काराची साखळी त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये ज्या वेळेला आपल्याला समोर दिसायला लागते त्याच वेळेला त्याची उच्च कोटी, परमोच्च कोटी ही पुढे पुढे दिसायला लागू शकते. त्यामुळे आज आपण आत्ता चौल संस्कारापर्यंत जो विचार केलेला आहे तिथे आज आपण थांबूया आणि उद्या ब्रह्मचर्याश्रमामध्ये प्रवेश म्हणजे उपनयन संस्कार आणि तत्संबंधी गोष्टी याचा आपण विचार करूया. आजचा विषय मी इथे थांबवतो. काही प्रश्न असतील तर एक 2-5 मिनिटात प्रश्न घेऊया आणि वेळेत कार्यक्रम पूर्ण करूया. मला वाटतं आता संख्या पाहिली तर जवळजवळ 14 नावं तुम्ही संस्कारांची सांगितलेली आहेत. परंतु हे संस्कार कदाचित ते शास्त्र या रूपामध्ये जरी नसले तरी सुद्धा ते रूढी या रूपामध्ये आजही समाजात आहेत असं म्हणजे असं तुम्हाला म्हणता येईल का? असं एक मला म्हणायचं होतं की संस्कार कदाचित निष्क्रमण या नावानं नसेल किंवा अक्षरारंभ या नावानं नसेल, पण रूढी म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आहेत हा एक भाग. आणि दुसरं या संस्कारांची रचना काही सांगता येईल का? म्हणजे उदाहरणार्थ या संस्कार करताना त्याच्यामध्ये संकल्प असतो किंवा अमुक एक असतो, अशा प्रकारे रचना काही असते का? अशा 1-2 गोष्टी सांगाव्या. सांगतो. आता यातल्या संस्कार या स्वरूपामध्ये जरी नसलं तरी लक्षात घ्या, डोहाळे जेवण हा आजही रूढ भाग आहे. तो संस्कार या स्वरूपात नसला तरी सुद्धा. नंतर जर विचार केला तर देवाला दर्शनाला जाऊन येणं म्हणजे निष्क्रमण असेल. उष्टावण हा धार्मिक विधी पद्धतीने जरी झाला नाही तरी सुद्धा तो केला जातो. घरामध्ये एका ठराविक तयारीनंतर अक्षरलेखन याच्या संबंधात सुद्धा घरच्या घरी देवासमोर बसवून केला जातो. त्यामुळे हे सगळे जे संस्कार धार्मिक विधी पद्धतीने जरी होत नसले तरी सुद्धा बारसं आहे आजही दिसतं. म्हणजे तुम्ही नामकरण संस्कार म्हणून जर धार्मिक विधी पद्धतीने करायचा झाला तर तो थोडासा जडजंबाळ होईल, कुणाला ते कठीण वाटेल, पण त्याची प्रतिबिंब आज समाजामध्ये सगळीकडे दिसतातच. आणि ती दिसतात म्हणजे इतकी दिसतात की ह्या सगळ्या बाबतीत म्हणजे काही ठराविक बाबतीत समजा असं असेल की ते म्हणजे काही समाजामध्ये तुमच्याही लक्षात आलं असेल की रूढी म्हणून विवाहानंतर काही पूजा अर्चा झाल्याशिवाय पती पत्नींना एकत्र राहू देत नाहीत. किंवा बालकाला जन्माला आल्यानंतर देवाला कधी घेऊन जाऊ याच्या संबंधातली विचारणा आजही ज्योतिषाकडे होते. उष्टावण करत असताना आपल्या मामाला किंवा कुणाला तरी बोलवून चांगला दिवस बघून उष्टावण केलं जातं. ह्यामुळे जर विचार केला तर बारसं असो, उष्टावण असो, या सगळ्या गोष्टी आजच्या काळात सुद्धा
एक रूढी ह्या स्वरूपात समाजामध्ये निरनिराळ्या ठिकाणी प्रतिबिंबित होताना दिसतात. आता दुसरा प्रश्न होता यातला धार्मिक भाग काय असेल. धार्मिक भाग एक सर्वसाधारण सगळ्या वेळेला जो एक कॉमन असतो की समान भाग असतो. गणपती पूजन, पुण्याहवाचन, या दोन गोष्टी कुठलंही काहीही करायचं असलं तरी असतातच. मग त्याच्यानंतर त्या त्या संस्काराच्या संदर्भातलं देवता पूजन आणि त्याच्या संबंधामध्ये काहीतरी हवन, या चार गोष्टी तर आपल्याला सहजपणे दिसतात. गणपती पूजन, पुण्यावाचन, नांदी श्राद्ध हे करून मग देवता आवाहन, पूजन आणि हवन हे इतकं समान पद्धतीने सगळ्या संस्कारांच्या बाबतीमध्ये आपल्याला दिसतं. आणि मग त्या त्या संस्काराच्या बाबतीत जे काही वैशिष्ट्य आहे ते सांगितलं जातं. आणि मग त्यावेळेला सुद्धा काही विशिष्ट मंत्रही सांगितले जातात. उदाहरणार्थ जातकर्म संस्कार जर असेल तर जन्माला आल्या आल्या त्याला फक्त मी व्यवहार म्हणून सांगितलं की मध, तूप आणि सोनं हे चाटवणं असं जरी असलं तरी त्याच्या बरोबरीने त्याच्या कानामध्ये आपल्या मंत्रांचा काही उच्चार पण सांगितलेला आहे की तू ठणठणीत हो, अश्मा भव, परशुर भव, हिरण्यमस्तृतम भव, म्हणजे तू असा इतका ठणठणीत हो की दगडासारखा हो, परशु सारखा हो, असं त्याच्या कानामध्ये म्हणायला सांगितलेलं आहे. किंवा ज्या वेळेला अन्नप्राशन संस्कार असतो त्यावेळेला सुद्धा पुन्हा मंत्र सांगितलेले आहेत. नामलेखन असतं म्हणजे बारसं असतं त्यावेळेला सुद्धा काही मंत्र सांगितलेले आहेत. पण समान भाग काय असेल, गणपती पूजन, पुण्यावाचन, काहीतरी देवता पूजन, त्या त्या संबंधातल्या ज्या काही देवता आहेत त्यांचं पूजन, त्यांच्यासाठी होम, आणि मग तत्संबंधी जो संस्कार आहे त्या संस्काराचा संबंधातलं काहीतरी काम, असं धार्मिक विधीचं सर्वसाधारण स्वरूप असतं. आणि हा धार्मिक विधी करण्याच्या बाबतीत सुद्धा योग्य दिवस बघण्यासाठी पंचांग बघितलं जातच. याचं कारण असं की पंचांग बघण्याचं मुख्य कारण हे की जर का चंद्राच्या गतीनुसार समुद्राला भरती ओहोटी येते तर मनुष्यावरही त्याचा परिणाम असेल. कालच्या बहुतेक बोलण्यामध्ये मी हे बोललो की त्यासाठी पंचांगही बघितलं जातं. बहुतेक प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. होय, धन्यवाद. आणखी काही कोणाला आता विचारायचं आहे? एक थोडा स्पष्ट सांगतो. कदाचित कुणाला असं वाटू शकतं माझा हा प्रश्न फारच बावळट प्रश्न होईल, असा विचार करू नका. कारण मी काल सुद्धा सांगितलं की ही व्याख्यानमाला हा एक फक्त अभ्यासक्रमाचा भाग राहू नये. हे तुमच्या जीवनाला उपयुक्त गोष्ट अशी असावी यासाठी तुम्ही काय, कदाचित मी असं म्हणेन की नाही बुवा मला जरा पुन्हा एकदा बघून सांगायला लागेल, होऊ शकतं. पण कुठलेही प्रश्न विचारा, फक्त या विषयाच्या संबंधित असले तर जास्त चांगलं. काल बरोबर आपण सांगितलेलं आहेच, निमित्त खरं तर अभ्यासक्रमाचं आहे आणि त्या निमित्तानं आपण या विषयाकडे बघतो, कारण आपल्या सगळ्यांच्या जीवनाशी संबंधित असा हा विषय आहे. त्यामुळे जरी समजा विचारण्याचं इथे आपल्याला काय म्हणायचं विचारावं असं इथे वाटत नसलं तरी आपण व्हॉट्सअप गटावरती प्रश्न नक्कीच लिहू शकता आणि आम्ही वाट बघतो आहोत प्रश्नांची, असं मी तुम्हाला सांगते आवर्जून. मला आणखी एक फक्त उद्याच्या व्याख्यानात समजा हा जरी विषय आला तरी मला वाटतोय तो की बोलावा असं की संख्या वेगवेगळी सांगितली जाते संस्कारांची, आणि म्हणजे 16 हा एक रूढ आकडा आहे. पण आत्ताच जर आपण पाहिलं तर तुम्ही जे छोटे छोटे संस्कार म्हणून सांगितलेत तर आजच केवळ सांगितलेल्या गोष्टींची संख्या ही 14 झालेली आहे. आणि म्हणजे ही संख्या थोडीशी 20 पर्यंत वगैरे अशी समजा जाणार असेल तर काही ठिकाणी 16, काही ठिकाणी 20, काही ठिकाणी 40, तर याच्याबद्दलचं काही स्पष्टीकरण उद्याच्या व्याख्यानात केलं तरी सुद्धा चालेल सुरुवातीला. पण तो एक माझा प्रश्न तुमच्यासाठी आहे. मला वाटतं बाकी कोणी आता विचारणार नाही आणि आपण शक्यतो वेळ पाळण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि म्हणून आपण आजचं व्याख्यान म्हणजे इथे या व्याख्यानमालेतला हा दुसरा स्वल्पविराम असं समजूया आणि उद्याच्या व्याख्यानासाठी आपण
पुन्हा एकत्र जमूया. आजच्यासाठी सुद्धा मी डॉक्टर माधव केळकर यांना धन्यवाद देते. तसंच सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सुद्धा धन्यवाद देते. आणि शांती मंत्र म्हणून हा कार्यक्रम आपण आजचा थांबवूया आणि उद्या बरोबर 4 वाजता पुन्हा आपण भेटूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. धन्यवाद.